असो नसो जनतेच्या सेवेमध्ये सदैव असतो। मग तुमचं कोल्हापूरचा पूर असू द्या, महालक्ष्मी एक्सप्रेस, चंदादा इकडे बसलेले आहेत, महालक्ष्मी एक्सप्रेस, सातारा सांगली महाड चिपळूण, या सगळ्या पुरामध्ये आपण पाहिलेलं आहे। सरकार म्हणून असेल किंवा आपली जबाबदारी म्हणून असेल, आम्ही कुठेही मागचा पुढचा कधी विचार केला नाही। इर्शाळगडची घटना आपल्याला माहीत आहे, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, मला वाटतं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस। अधिवेशन सोडून आम्ही गेलो, हे माझ्यावर मंत्री लोक होते, मला म्हणाले इर्शाळगडवर काय जाता येणार नाही, म्हणजे फार धोकादायक आहे। पण मी त्यांना सांगितलं मी जात नाही आहे, तुम्ही आता जा, मी पण जातोय, परंतु मी आपल्याला सांगतो, मी SP आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये आम्ही तिघच निघालो आणि तिघं सभापतीमध्ये इर्शाळवाडीत पोहोचलो। आम्ही तिकडे गिरीश महाजन पण वरती होते, ते सारखे सांगत होते इकडे येऊ नका, भयानक रस्ता असा आहे तसा आहे, सगळं सांगत होते, ते म्हणजे काळजीपोटी सांगत होते। परंतु आपल्याला मी सांगतो मी का गेलो भाई, त्या ठिकाणी आपले NDRF, आपले अग्निशमक दलाचे जवान, एक अग्निशमक दलाचा जवान जो जात होता हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला आणि तिथं मोठ्या प्रमाणावर ढिगारा उपसायचा होता, पाऊस होता, वादळ होता, तिथे धुकं होतं, कसं काम करणार ते लोक। मग जिथं जी टीम काम करत होती तिथं टीम म्हणजे सिडकोची टीम होती, इतर आपल्या डिपार्टमेंटची टीम होती, जिथे 500 लोक होते तिथे आम्ही 5000 लोक, तिथं मॅन्युअली करायचं होतं। तिथं काय मशीन नाही चालत ना काय चालत नाही। तिथली गेल्यानंतर परिस्थिती भयानक होती, एकीकडे जे मृत्यू झाले होते त्यांना खाली आणू शकत नाही, तिथंच खड्डे खणत होते त्यांचा तो विधी करण्यासाठी। अशा ठिकाणी देखील आम्ही गेलो। सांगण्याचा उद्देश असा आहे, तुम्ही लोक पण सगळं आपण एकच आहोत, तुम्ही पण कुठे दुर्घटना झाली तर जाता, धावून जाता, तिथं मदत करता लोकांना, परंतु या ठिकाणी काही करत नाही, सरकारने काही केलं नाही, सरकार उदासीन आहे, सरकारने वाऱ्यावर सोडलं, हे बोलता कामा नये। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही देखील, मी हॉस्पिटलमध्ये होतो, तिथून माझं काम चालू होतं, फोन करणं, हे करणं, ते करणं, कुठं मुख्यमंत्री महोदय देखील आपल्या वॉर रूममध्ये होते, तिथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे काय चाललंय, आमचे मंत्री सगळे होते, सगळे मंत्री जिथं जिथं पालकमंत्री सगळे असतील, मंत्री असतील, आपापली जबाबदारी पार पाडत होते, घरी बसले नव्हते। फेसबुक लाईव्ह वाले आम्ही नाही, फेस टू फेस वाले आहे, फील्डवर काम करणारे लोक आम्ही आहोत। आणि म्हणून या ठिकाणी खोटी सहानुभूती दाखवणारे आम्ही नाही आहे। आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी 25 वर्षामध्ये या मुंबई महापालिकेमध्ये काय परिस्थिती झाली आपण पाहिलेलं आहे आणि त्याचीच फळं आज आपण भोगतोय। जे कामं 25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे ती, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं त्याचं काही निर्णय STP साधे नव्हते, मिलिंदजी बरोबर आहे, 7 STP सुरुवात केली आपण, असंच पाणी वाहत होतं बंटीजी, प्रदूषित पाणी समुद्रात, तिथं आता STPचं काम 1-1.5 वर्षामध्ये STP तयार होतील, समुद्रामध्ये जाणारा प्रत्येक थेंब हा ट्रीटमेंट होऊन जाणार आहे। हे का करू शकले नाहीत? आज खड्ड्यांचा प्रवास का केला 25 वर्ष लोकांनी, का अपघात झाले, का मृत्यू झाले, याचा लेखाजोखा कोण मांडणार, याचा हिशोब कोण देणार? आणि म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते देखील आम्ही या ठिकाणी केलेले आहेत। मिठी नदीच्या गाळामधलं मिठी नदी तर एकदमच फेमस आहे आणि त्याच्यामध्ये देखील करोडो रुपये गेले गाळामध्ये, पण ते काय मिठी नदी आता ती आपण साफ करतोय। आणि म्हणा ते काय कोण तो काय दिनू काय कोण आहे, हा गणपती बाप्पा मोर्या बोलायचा नाही, काम द्यायचं दिनू मोर्याला, आता दिनू कहा गया पता नाही मुझे। आणि सभापती महोदय, सांगण्याचं तात्पर्य आहे की जे आता दोष देत आहेत याच्या पाठीमागे जबाबदार कोण? आणि म्हणून सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर देखील अनेक मराठी बांधवांनी आपलं रक्त सांडलं। याच कर्नाटकच्या महाराष्ट्रद्रोही परवा सीमावासी आले होते, आपण होते ना, सीमावासी आले, काय व्यथा सांगत होते, झोडपतात, बोर्ड लावून देत नाही, मराठी कागदपत्र देत नाहीत, कोणाला येऊन देत नाहीत, काय चाललंय? अरे मंत्र्याला पण येऊन देत नाही, हे काय पाकिस्तान आहे? हा देशाचा एक भूभाग आहे आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे करतात।
तर त्या महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यांना बोलवून त्याला शाल आणि बुके देण्याचं पाप कुणी केलं, त्याचे फोटो आलेत. आणि म्हणून हे जे काय यांची बाळासाहेब असते तर असं केलं असतं का? का सुनील शिंदेजी, बाळासाहेब असते तर असं केलं नसतं. आणि म्हणून नाही कसं, आणि म्हणून परवा सीमा प्रश्नी बैठक झाली. त्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक कोणी आपल्याला घेऊ नका आपल्यावर. अरे समोर तुम्ही आहात तर तुमच्याशी बोलणार ना. इथे काय विरोधी काय शत्रू थोडे आपण. त्यामुळे सभागृहामध्ये आपण लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहोत, जनतेच्या सेवेसाठी आलो. या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बैठकीनंतर पवार साहेब खाली जाता जाता तिकडे आले. त्यांना कोणाशी त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं. माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो. मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आलेत. आता ज्येष्ठ नेते पवार साहेब आता आपले तिकडे बसले दालनात. मी ताबडतोब गेलो. त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं. अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय? अरे काय मी जलुशील चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे. आरोग्य मंत्री हे बघ तुझं आता काय एवढं, आता इतक्या वर्ष 4 वर्ष झालेत, ते काय तर द्या त्यांना इलाज. 50 वेळा सभापती महोदय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडून जाऊन त्यांना बुके देऊन लोटांगण घालून सगळं भेटतात. आम्ही कधी देवेंद्रजींनाही विचारलं नाही आणि देवेंद्रजींनी देखील मला विचारलं नाही. आमच्या दोघांना एकमेकावर विश्वास आहे. अरे जे लोक जे अशा पद्धतीने काही विचार करतात ते स्वतःची फसगत करतायत. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत. आमची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. ही विकृती कसली आहे? काय घाणेरडं, ही आपली संस्कार परंपरा आहे. किती खालच्या थरावर बोलणार तुम्ही, किती खालच्या थरावर. जेवढे खालच्या थरावर बोलाल तेवढे खाली 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 खड्ड्यात उतरत जाणार. आणि म्हणून आपलाच खड्डा होताय. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. अरे आमचा अजेंडा काय आहे? या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राला करणं, या महाराष्ट्राची प्रगती करणं, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हे आमचं आहे. आणि म्हणून मी सांगतो, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे. अरे काही लोक आहेत ना मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात. अरे ह्यांच्यामध्ये काहीतरी काय चालू नाही. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी संपर्क असतो आमचा. कुठे काय झालंय, कुठे काय करायचं आहे, हे सगळं आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे. लोकांना मदत करणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज राम रक्षा म्हणू लागले. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती, लायटरने लंका जाळली.
अरे तुम्ही महाविकास आघाडीचे पाटील साहेब सांगा तरी. आता रामानंद सागरला परत ते रामायण सांगायला लावू का? अरे याच्यामध्ये अंबादास एकदम त्याला पूर्ण इतिहास माहित आहे आणि म्हणून काय बोलतील याचा नेम नाही. आणि मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे. आणि म्हणून हनुमान चालीसा म्हणणाऱ्या आमदार खासदारांना जेलमध्ये कोणी टाकलं? आणि म्हणून मी सांगतो, आपल्याला देखील नावं घेत नाही मी, तुम्हाला उगाच नोटीस बिटीस घ्यायला नको. हा संध्याकाळी विचारणं होईल कसं जाऊ घेतलं तुमचं. नहीं म्हणजे ऐसे लोगों से रखना दूरी जिनके मुंह में राम और बगल में छुरी. इसलिए मैं बता रहा हूं. सही है, सही है. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जे झालं, नको जाऊ दे. अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी, कठोर कारवाई होते आहे. मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाहीत. ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय. हे बघा, हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके. ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही. आणि सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणे हे आपलं हिंदुत्व आहे का? साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? मतांसाठी दहशतवाद्यांना प्रचार सभेत फिरवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? अरे भाई, हा मुंबईत पण मुंबईत झालंय तो एक कुठला मजा हे होता तो, कुठली ती कोणाची ती होती ना, ती सजवली ती खबर नाही नाही, इथं मुंबईमध्ये याकूब मेमन. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मतांसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाणं किती योग्य आहे? सभापती महोदय, इथं मतांसाठी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं कॅलेंडर तयार करून वाटण्याचं काम आणि त्याला समर्थन करण्याचं काम कुणी केलं असेल एवढ्या थराला? आणि तुम्ही काय आता हिंदुत्व आम्हाला शिकवत आहे? हिंदुत्व आम्हाला शिकवत आहे? विचारात हिंदुत्व या परपसे या, आचरणात हिंदुत्व, नमस्कार, संस्कारात हिंदुत्व. मगाशी तुमची आठवण काढली मी.
श्वासात हिंदुत्व, हृदयात हिंदुत्व आणि रक्ताच्या कणाकणात हिंदुत्व सभापती महोदय असावं लागतं. हिंदुत्व हे काय टी शर्ट आहे का बदलायला, कधी काढला कधी बदलला, असं नाही होत. आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेत देखील हिंदुत्व स्वीकारलं, हिंदुत्वावर बोललो, ही आमची चूक झाली असं म्हणणारे देखील या सभागृहाने पाहिलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, त्याच्यामध्ये काही तडजोड नाही. आणि म्हणून जे आपण बोलतो त्याचं पुढं मागे वळून पाहिलं, आत्मपरीक्षण केलं तर नक्की या सगळ्या ज्या काही चुका आहेत ते आपल्या लक्षात येतील. सभापती महोदय, मिसिंग लिंकवर देखील खूप चर्चा या ठिकाणी झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही लोक म्हणाले मिसिंग लिंक अख्खा कोसळला, काही लोक म्हणाले याच्यात एवढे पैसे खाल्ले. मी सांगतो, मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल आहे. आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, ती दरड आली वरून आणि त्यांनी ती कमान जी आर्च आहे, ती आर्च जी आहे ती खाली आली. टनेलला, मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही. ताबडतोब साफसफाई झाली. मी अनिल गायकवाड यांच्या संपर्कात होतो, वसईकरच्या संपर्कात होतो आणि वाहतूक सुरूही झाली. त्यामुळे काही लोकांनी जे काही एवढं आकाश तांडव एक केलं की मिसिंग लिंक बघा, एवढा मोठा मिसिंग लिंक, सगळ्या जाहिरातबाजी झाली, क्रेडिट घेतलं मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदेनी आणि पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली, किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. मिसिंग लिंक एवढा विक्रमी पाऊस होऊन देखील मिसिंग लिंकला परब साहेब कशाचाही धोका नाही. आणि जगातला सगळ्यात रुंद असलेला हा टनेल आहे. तो लोणावळा लेकच्या खाली 1000 मीटर खालून जातोय. आणि जो वायाडक्ट आहे हा देशातला सगळ्यात उंच वायाडक्ट आहे. तिथे बघा खोल दरी किती आहे, काय चॅलेंजेस होते. तिथल्या ज्या अधिकाऱ्यांनी हे बनवलेलं आहे त्यांना अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं चॅलेंजिंग जॉब होता. कितीतरी लोक काम सोडून गेले. हवा एवढी तेज हवा यायची, त्या हवेच्या झोकामध्ये काम करता येत नव्हतं. हां ठीक आहे, तो जो काही दगड आला, पाण्याचा एवढा प्रवाह होता आणि तो येईल इकडे असं कोणी म्हणजे मिसिंग लिंक तर काय, मिसिंग लिंकला काही झालेलं नाही आहे. मिसिंग लिंक आता गाडी तुम्ही पाटील साहेब तिकडून गेला असाल ना, आता चालू झालाय तो, आता जाणार तुम्ही तिकडून. त्यामुळे तो चालू आहे. आणि म्हणून ज्यांनी याच्यात काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हे मिलिंद नार्वेकरला त्यांचंही अभिनंदन करतो मी. खरं बोलायची हिंमत दाखवली त्यांनी मिसिंग लिंकच्या बद्दल. एक ध्यान में रखो, सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है. आणि म्हणून मी त्यांनी ट्विट केलं, पण काय लोक ट्विट करत होते. ठीक आहे, पण एक मी दुःख या गोष्टीचं आहे की हे जे काही आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं, ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही आहे. परब साहेब, ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत. कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला. ठीक आहे, त्या पाणी आलं, फ्लो आला आणि त्याची कमान जी आहे ती बाहेर लावलेली आपण ते डेकोरेशन सारखं फसाड टाईप ते खाली आले. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रू ही करत नसतील एवढी बदनामी आज
लोकशाहीमध्ये आपले विरोधी पक्षातले सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील, ते करत असतील. पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करतायत त्यांना आपण काय म्हणणार? काही लोकांनी तर म्हणाले हे देशाचे शत्रू आहेत. मोदीजींच्या बद्दल जाऊन बाहेर प्रदेशामध्ये देशाची बदनामी करतात, आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोह होऊ शकतो. आणि म्हणून हे राज्याचे दुश्मन जे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, तुम्हाला नाही, त्यांना माझं सांगणं आहे, कुठलाही प्रकल्प आपला जर झाला बदनाम तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही ना, मंत्र्याची नाही. त्यामुळे शेवटी आपल्याला हे देखील तारतम्य बाळगलं पाहिजे. परवा वायनाडमध्ये दुर्घटना घडली, दरड कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचं दुःख आम्हालाही आहे. बिलकुल कुणाचे मृत्यू होणं हे त्याच्या परिवाराला जे चटका बसतो, वेदना होतात, ते आपल्याला देखील संवेदनशील लोकांना व्हायलाच पाहिजे. पण त्याचं राजकारण करायचं का? दरड कोसळली, तिथला खासदार, पुढे राज्य सरकार त्याच्यावर कारवाई करा, त्याची बदनामी करा, असं आम्ही केलं नाही कुठं. सभापती महोदय, सतेज पाटील साहेबांनी मिसिंग लिंकसाठी 50% खर्च वाढ झाली असं आपण म्हणालात. डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत की नाहीत हे आपण प्रश्न उपस्थित केलात. पण मी आपल्याला सांगतो, या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26%, मंजूर रकमेच्या 10% देखील कमी. ही वस्तुस्थिती आहे, ही तपासून घ्या. लपवाछपीचा काय विषय येत नाही. मी इथे सभागृहात बोललोय आणि मी इथे बोलल्यानंतर मी जे बोलेन ते तपासून घ्या. कागदपत्रे NIC पोर्टलवर उपलब्ध आहेत, ती देखील आपण पाहावीत, वाचावीत. हा प्रकल्प अत्यंत गुंतागुंतीचा, मी मगाशी म्हणालो, तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. आणि म्हणूनच मिसिंग लिंकची खरी परिस्थिती आपण पाहिली तर मला वाटतं, थोडी माहिती घेतलीत तर आपल्याला याच्यातलं चॅलेंज काय, आव्हान काय हे आपल्याला कळेल. आणि ज्यांनी केलं त्यांचं कौशल्य देखील आपल्या लक्षात येईल. जे झालेलं आहे त्याचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही. ताबडतोब ते सुरू झालं पाहिजे, मार्ग खुला झाला पाहिजे, याचं काम केलं आम्ही ताबडतोब. एकदा तर दरड कोसळली, मी मंत्री होतो तर स्वतः जाऊन तिथे थांबलो होतो मी. आमचे त्या दिवशी पण राजे होते, शिवेंद्र बाबा तिकडं गेले होते. या सतेजजी, या प्रकल्पामुळे मुंबई पुणा 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर, सगळंच. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी 1 कोटी रुपयाचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचते आहे. आणि म्हणून हा प्रकल्प जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सभापती महोदय, हा रस्ता जो आहे मुंबई पुण्याचा, जेव्हा मुंबई पुणे हा द्रुतगती मार्ग झाला, गडकरी साहेबांनी केला त्यावेळेस, बाळासाहेबांच्या संकल्पनेतून, त्यावेळेस देशातला हा ॲक्सेस कंट्रोल पहिला रस्ता होता. आणि मुंबई पुणे हा लोक रोज करू लागले. IT पार्क वाढले, सर्व्हिस इंडस्ट्री वाढली, मोबाईल इंडस्ट्री वाढली, तिकडे रिअल इस्टेट बूम झाला, किती प्रगती झाली. एक रस्ता काय करू शकतो. आणि आता या मिसिंग लिंकमुळे देखील त्याच्यामध्ये आणखी फायदा होईल आणि मग या सगळ्या क्षेत्राला त्याचा फायदा होईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ज्यांनी हे काम केलंय त्यांना सल्यूट केला पाहिजे. आणि ज्यांनी आरोप केलेत त्यांच्याबद्दल देखील मी एक सांगू इच्छितो की इल्ज़ाम लगाने से पहले आईना देखा होता, इल्ज़ाम लगाने से पहले आईना देखा होता, सच की रोशनी में अपना चेहरा भी नजर आया होता. सच्चाई बघा, सत्य बघा, पण डोळ्यावर टिकेची झापडं बांधल्यानंतर काय कळणार, काय कळणार.
आणि म्हणून सतत विवेक बुद्धीची जी लिंक आहे तीच मिसिंग झाली तर आम्ही काय करू शकत नाही. कनेक्टिंग लिंक 24 तासात सुरू झाली, पण विरोध करणाऱ्यांची लिंक 24 वर्ष उघडते का नाही माहिती आहे. ठीक आहे, जाऊ द्या. मागे अटल सेतूच्या बाबतीमध्ये असंच केलं. अरे अटल सेतू उखडला 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 उखडला. अरे जो तो चालला अटल सेतूवर सभापती महोदय फोटो काढायला, सेल्फी पॉइंट झाला तिकडं. काय होतं, सर्व्हिस अप्रोच रोडला एक भेग पडली होती. आज अटल सेतूवर जातोय ना आपण, सगळे जातोय आपण. आज अटल सेतूमुळे एअरपोर्ट, नव्या मुंबईचं एअरपोर्टला जाण्याचं अंतर किती वाचलं, किती फायदा झाला अटल सेतूमुळे. आणि या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही आपण केलेल्या आहेत, याचं जी कनेक्टिव्हिटी आपण केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं कौतुक करायचं तर जाऊ द्या, परंतु टीका तरी करू नका. खऱ्या अर्थाने या अटल सेतूवर परबसाहेब 30,000 पेक्षा जास्त वाहनं इथून ये जा करतायत आता. आणि अनेक देखील टीका झाल्या मॅन्युअलमधून. मगाशी मी चर्चा केली, मॅन्युअलमध्ये पडून मृत्यू झाला. 5 वर्षापूर्वी देखील डॉक्टर अमरापूरकरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एक डॉक्टर होते ते. या घटना सगळ्या दुःखदच आहेत, या वेदनादायीच आहेत. झाड पडून मृत्यू झाले पूर्वी, पण सगळा हिशोब आहे आमच्याकडे. पण ह्या घटना टाळल्या कशा जातील याच्यावर आपण एकमताने विचार केला पाहिजे का. त्याचं राजकारण करता कामा नये. मला त्याच्यावर काय राजकारण करायचं नाहीये. कोणाच्या काळात किती झाडं पडली, कोणाच्या काळात किती मृत्यू झाले, ते काय मृत्यूचं राजकारण करणं सगळ्यात दुःखद आहे, सगळ्यात दुर्दैवी आहे. आणि म्हणून या दुर्घटनेचं राजकारण थांबवून संवेदना दाखवण्याची आवश्यकता आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे झाडं पडली असे काही लोकांनी आरोप केलेला आहे. महापालिका आयुक्तांनी त्याचा खुलासा केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, गेल्या आठवड्यात मुंबईत 830 झाडं कोसळली. त्यापैकी सरकारी आणि रस्त्यावरची 350 झाडं होती. बाकी 480 झाडं सभापती महोदय खाजगी जागांवर होती, सोसायट्या वगैरे. काँक्रिटीकरणाचा जो विषय आहे काही ठिकाणी नक्की असू शकतं, परंतु आपण जे आता काँक्रिटीकरण जे इतके वर्ष झालं नव्हतं, 2 फेजमध्ये 6,500 कोटी तर काँक्रिटीकरणाला मंजुरी दिली, त्याच्यामध्ये सॉकपीट देखील ठेवायला सांगितलेले आहेत. जी झाडं आहेत त्याच्या बाजूला आळं झालं पाहिजे, त्यातून माती असली पाहिजे, तिथून पाणी मुळापर्यंत गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यात. आणि कुठे त्याची अंमलबजावणी होत नसेल तर बिलकुल आम्ही ते करू. आणि आता आपण पाहिलं की 80-90च्या स्पीडने वारे वाहत होते, त्यामुळे झाडं पडली, फांद्या पडल्या. ही वस्तुस्थिती आहे. 20 वर्षात पावसाचं गणितच बिघडून गेलेलं आहे. ज्या पद्धतीने पाऊस वाढला आहे त्या पद्धतीने आपण तशी योजनाही करतोय. मुंबई महापालिकेमध्ये पुराच्या नियंत्रणासाठी जे काही योजना केलेल्या आहेत, महापालिकेचे 547 पंप कार्यरत आहेत. MMRDA, रेल्वे आणि इतर यंत्रणा धरून 990 पंपांची व्यवस्था आहे. 6 मोठी पंपिंग स्टेशन, 10 मिनी पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत. पावसाळ्यापूर्वी छोटे मोठे नाले आणि मिठी नदी नाल्याची सफाई जी आहे ती काय ती झाली, त्याच्यावर काही आरोप झाले. नाले सफाईत AI तंत्रज्ञान देखील वापरण्याचं काम केलं. पूर्वी गाळ न काढताच काय काय व्हायचं ते देखील त्याचे साक्षीदार आपण आहोत. AI तपासणीमुळे 2025 मध्ये कंत्राटदारांना 12.5 कोटी, तो अंदाजे लिहून घ्या, आणि 2026 मध्ये 9,25,00,000चा दंड आकारण्यात आलेला आहे. आकडे व्हेरीफाय करा. पूर्वी कागदावर नाले सफाई व्हायची, तशी आता नाही होत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या एकात्मिक पूर नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रकल्प तयार करून केंद्र शासनाकडे तो पाठवला आहे. 13,000 कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे. यामुळे सभापती महोदय शहरातील 370 हॉटस्पॉट दूर होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचतं तिथं 30 मिनिटात निचरा होईल अशी व्यवस्था या ठिकाणी उभी राहील. आणि मुंबई पाण्याखाली जाऊच नये
अशा प्रकारची भावना तुमची आमची सगळ्यांची आहे. अशी व्यवस्था आपण या ठिकाणी पुढच्या ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये आहे. मी एकच सांगतो की एवढ्या मोठ्या पावसात देखील मेट्रो, कुठली मेट्रो बंद झाली नाही. मेट्रो तपासून घ्या. आणि गेल्या पावसामध्ये जे काही अनुभव आले ते दुरुस्त केले यावेळेस. आणि पावसामुळे होणारं नुकसान हे कमी करण्याचा, त्याचा जो काही प्रभाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न BMC, मुंबई महापालिका, राज्य सरकार नेहमीच करते आहे. पण आता यापूर्वी फक्त मलमपट्टी व्हायची, आता मलमपट्टी नाही, कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा झाला पाहिजे, कायमस्वरूपी त्याच्यावर काम झालं पाहिजे. सभापती महोदय, मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी 2050 किलोमीटर आहे. मेगा CC रोड प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर काम पूर्ण झालं आहे. आजच्या घडीला मुंबईतले कॉन्क्रीट रस्त्यांची एकूण लांबी 1775 किलोमीटर आहे. 138 किलोमीटरचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये 1913 किलोमीटर कॉन्क्रीटचे रस्ते असतील. आणि या CC रोड प्रकल्पाच्या फेज 1ची कामं जवळपास 80% पूर्ण झालेली आहेत. ती कामं डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. काही बॅकलॉग असेल तो देखील भरून काढला जाईल. फेज 2 73% झाला आहे. ती मे 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. काँक्रिटीकरणामुळे सभापती महोदय दरवर्षी खड्डे दुरुस्तीवर होणारा खर्च कमी झाला आहे. 2018-19 मध्ये 243 कोटी खर्च होता खड्डे भरणीवर. 2024 मध्ये तो 164 कोटींवर आला. तर 2025 मध्ये तो 97 कोटींवर आलाय. आणि 2026 मध्ये हा खर्च अंदाजे 45 कोटींवर येण्याचा अंदाज आहे. रस्त्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर हा खर्च अगदी कमी होऊन